नमस्कार परीक्षार्थींनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या स्पष्टीकरणात आपले स्वागत आहे. एमएचए सेट आणि नेट परीक्षेची तयारी करत असताना भारतीय तर्कशास्त्र हा विषय बऱ्याच जणांना कठीण वाटतो. पण काळजी नसावी. आज आपण एका गुप्तहेराप्रमाणे विचार करून अनुमान, व्याप्ती आणि हेत्वाभास या संकल्पना अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पुढील काही मिनिटांत आपण काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी रूपरेषा. अनुमानाचा अर्थ आणि रचना, त्याचे प्रकार, व्याप्ती म्हणजे काय, तिचे 2 प्रकार, आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग हेत्वाभास आणि त्याचे 5 प्रकार यावर आपण नजर टाकणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे अनुमान, अर्थ आणि रचना. आपण याला गुप्तहेऱ्याचं टूलकिट म्हणू शकतो. आता अनुमान म्हणजे नेमकं काय, तर याची व्याख्या अतिशय रंजक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आधीच माहीत असलेल्या आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या एखाद्या विश्वासार्ह खुणेवरून प्रत्यक्ष न दिसणाऱ्या गोष्टीचं ज्ञान मिळवणे म्हणजे अनुमान. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर एखाद्या गुप्तहेरासारखं उपलब्ध पुराव्यांवरून अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचणं हेच अनुमानाचं मुख्य काम आहे. आणि हेच काम पद्धतशीरपणे करण्यासाठी भारतीय तर्कशास्त्रामध्ये अनुमानाची ही 5 टप्प्यांची क्लासिक रचना दिली आहे. डोंगरावर आग आणि धूर असल्याचं ते प्रसिद्ध उदाहरण आठवतंय ना? अगदी तेच. प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि शेवटी निगमन या 5 पायऱ्यांमधून जाऊन आपण कोणत्याही एका अचूक आणि तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. यानंतर वळूया दुसऱ्या विभागाकडे, अनुमानाचे प्रकार, तर्क काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. परीक्षेसाठी इथे खूप भारी ट्रिक आपण वापरू शकतो. पूर्ववत आणि शेषवत अनुमानांमधील फरक ओळखणे बऱ्याचदा गोंधळात टाकते. पण लक्षात ठेवा, पूर्ववत अनुमान म्हणजे कारणावरून परिणामाचा अंदाज लावणे. जसं की आकाशात काळे ढग पाहून अरे आता पाऊस पडेल असा अंदाज बांधणे. याउलट शेषवत अनुमान म्हणजे परिणामावरून कारणाकडे मागे जाणं. म्हणजेच रस्त्यावर पाणी साचलेलं पाहून नक्कीच आधी पाऊस पडून गेला असावा असा निष्कर्ष काढणे. अगदी सोपं आहे. आता UGC नेट किंवा MH सेट परीक्षेत हीच संकल्पना प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांवर कशी विचारली जाते ते पाहूया. उदाहरणार्थ, अनिलचा वर्गातील सहभाग अगदीच 0 आहे, पण त्याचे परीक्षेतील मार्क्स मात्र उत्तम आहेत. यावरून तो घरी खाजगीरित्या अभ्यास करत असावा असा निष्कर्ष काढला जातो. आता विचार करा, इथे कोणते प्रमाण वापरले आहे? तर एका तार्किक विचारवंत्याला लगेच क्लिक होईल की याचं अचूक उत्तर अनुमान हेच आहे. का? कारण अनिल घरी अभ्यास करतोय हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये. पण उपलब्ध तथ्ये म्हणजे त्याचे चांगले मार्क्स यावरून आपण तार्किक विचार करून हा निष्कर्ष काढलाय. परीक्षेत अशी उदाहरणे सोडवण्यासाठी हा दृष्टिकोन खूप उपयोगी ठरतो. चला आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, व्याप्ती, अविभाज्य संबंध. हा अनुमानाचा कधीही न मोडणारा नियम आहे. कोणत्याही वैध अनुमानाचा व्याप्ती हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. व्याप्ती म्हणजे काय? तर साध्य आणि हेतू यांच्यातील न बदलणारा, अविभाज्य आणि अटळ असा संबंध. हा संबंध हे सुनिश्चित करतो की धूर या हेतूचा आग या साध्याशी एक सार्वत्रिक आणि विनाअट संबंध आहेच. जिथे जिथे धूर तिथे तिथे आग. इथे दिलेल्या मूळ संदर्भानुसार व्याप्ती ही खऱ्या अर्थाने अनुमानाची नस आहे असं म्हणता येईल. हाच तो महत्वाचा दुवा आहे जो हेतू आणि उदाहरण यांना आपल्या मुख्य प्रमेयाशी अगदी घट्ट आणि निश्चितपणे जोडण्याची गॅरंटी देतो. विभाग 4, व्याप्तीचे 2 प्रकार, समव्याप्ती आणि असमव्याप्ती. हे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. समव्याप्ती म्हणजे 2 वे स्ट्रीट, दुहेरी रस्ता. याचा अर्थ आपण दुधावरून दह्याचा आणि दह्यावरून दुधाचा अगदी सहज अंदाज लावू शकतो. पण असमव्याप्ती म्हणजे 1 वे स्ट्रीट, केवळ एकेरी रस्ता. उदाहरणार्थ, सर्व माणसे मरती आहेत पण सर्व मरते जीव माणसे नाहीत. इथे फक्त एकाच दिशेने अनुमान काढता येतं. हे नेहमी लक्षात असू द्या. आता आपण आलो आहोत 5व्या विभागावर, हेत्वाभास, तार्किक दोष. जिथे आपली तर्कशक्ती कशामुळे भरकटू शकते ते आपण पाहणार आहोत. हेत्वाभास म्हणजे नक्की काय? तर जेव्हा आपला हेतू किंवा मिडल टर्म वरवर पाहता अगदी योग्य वाटतो पण प्रत्यक्षात तो चुकीचा किंवा सदोष असतो, तेव्हा हेत्वाभास होतो. हा अनुमानाच्या कडक नियमांचं उल्लंघन करतो आणि आपण योग्य विचार करत असल्याचा केवळ एक आभास निर्माण करतो. म्हणूनच याला हेत्वाभास म्हणतात. आता ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
एखादे कारण किंवा हेतू खऱ्या अर्थाने वैध ठरण्यासाठी त्याला या 5 अत्यंत कडक अटी पूर्ण कराव्याच लागतात. पक्षधर्मता, सपक्षसत्व, विपक्षसत्व, अबाधित आणि अविरुद्ध. जर यापैकी एकाही अटीचे पालन झाले नाही तर तिथे एक विशिष्ट प्रकारचा तार्किक दोष किंवा हेत्वाभास निर्माण होतो. आणि म्हणूनच आपला 6वा आणि शेवटचा विभाग आहे हेत्वाभासाचे 5 प्रकार. हे गुन्हेगार कसे ओळखायचे ते पाहूया. परीक्षेच्या अगदी शेवटच्या क्षणी रिव्हिजन करण्यासाठी हा तक्ता म्हणजे एक उत्तम चीट शीट आहे. सव्यभिचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित अशा या 5 प्रमुख तार्किक दोषांवर आपल्याला चांगली पकड मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. चला हे उदाहरणांसहित समजून घेऊया. सव्यभिचारमध्ये एक अनियमित कारण वापरलं जातं, जसं की सर्व 2 पायांचे जीव बुद्धिमान आहेत. हंस 2 पायांचा आहे म्हणून हंस बुद्धिमान आहे. हे साहजिकच चुकीचं आहे. तर दुसरीकडे विरुद्ध हेत्वभासात असं कारण दिलं जातं जे मूळ दाव्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट सिद्ध करतं, जसे की आवाज शाश्वत आहे कारण तो निर्माण केला जातो. अरे जे निर्माण होतं ते शाश्वत कसं काय असू शकेल? हा स्पष्ट विरोधाभास आहे. यातील एक खूप मनोरंजक प्रकार म्हणजे असिद्ध हेत्वाभास. यात दिलं गेलेलं कारण हे पूर्णपणे सिद्ध न झालेलं किंवा चक्क काल्पनिक असतं. उदाहरणार्थ, आकाशातील कमळाला सुगंध आहे कारण त्यात कमळत्व आहे. मुळात आकाशात कमळ नावाची गोष्टच अस्तित्वात नसते, तर त्याचा सुगंध कुठून येणार? हे पूर्णपणे काल्पनिक आहे आणि असिद्ध आहे. आणि शेवटी पाहूया सत्प्रतिपक्ष आणि बाधित. सत्प्रतिपक्ष म्हणजे 2 समान ताकदीच्या अनुमानांमधील जणू काही युद्धच. यात एका अनुमानाला दुसरं समान ताकदीचं अनुमान छेद देतं. तर बाधित हेत्वाभास तेव्हा घडतो जेव्हा आपला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा किंवा स्पर्शाने जाणवणारा पुरावा तार्किक दाव्याला लगेच खोटं पाडतो. जसं आग थंड आहे कारण तो एक पदार्थ आहे. आगीला स्पर्श केल्यावर ती अजिबात थंड नाही हे आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने लगेच समजते. आजच्या या स्पष्टीकरणाचा शेवट करताना तार्किक विचार करणाऱ्या सर्वांसाठी हे एक छोटंसे आव्हान. आवाज शाश्वत आहे कारण तो अमूर्त आहे. या दाव्यात नक्की कोणता हेत्वाभास दडलेला आहे? आणि इथे दिलेला हेतू किंवा कारण एक वैध निष्कर्ष काढण्यात का अपयशी ठरते? याचा नक्की विचार करा. अशा सखोल विश्लेषणातूनच आपल्या परीक्षेतील यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण स्पष्टीकरणात.